नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. पौत्र जन्माचा उत्सव संपन्न झाला. सत्यवतीनं आपल्या दालनात जाऊन व्यासांचं स्मरण केलं तसं ते मातेच्या समोर तत्क्षण उपस्थित झाले. माते, सर्व कुशल आहे ना? पौत्राच्या आगमनानं सुखी आहेस ना? द्वैपायना, कुरु देशाचा राजा अंध असणं योग्य नव्हे, म्हणून आपल्या ज्ञातीचा वंशाचा विस्तार करणारा, पित्याचा वंश वाढवणारा असा दुसरा राजा तू कुरुवंशाला द्यावास. माते, हे बालक अत्यंत भाग्यवान आहे. या महात्म्याला पुढे शतपुत्र होतील. परंतु तरीही आपण एक कुरुवंशाला पुत्र द्यावा अशी माझी इच्छा आहे. ही माझी तुला आज्ञा आहे. अंबिकेची भगिनी अंबालिका आज तिच्या मंदिरात तुझी प्रतीक्षा करेल. तू तिच्या उदरी सुलक्षणी पुत्राची स्थापना कर. मातेच्या आज्ञेप्रमाणे व्यास अंबालिकेच्या शयन मंदिरी गेले. सत्यवतीनं तिला व्यासांच्या बाबीत सत्यकथन केलं होतं, त्यामुळे प्रथम ती विचलित झाली नाही. पण अंबिकेनं तिच्या मनात जे भय व्यासांबद्दल उत्पन्न केलं त्यामुळे मनातून ती भयग्रस्त होती. व्यास तिच्या निकट जाताच ती भयानं अधिकच निस्तेज दिसू लागली. तेव्हा व्यास तिला म्हणाले, माझं उग्र स्वरूप पाहून ज्या अर्थी तुझी अंगकांती वर्णहीन झाली तसा तुझा पुत्र अंगरंगाने वर्णाने पांडुरच होईल. शुभानने यापुढे त्याचं नाव पांडू असंच पडेल. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सत्यवतीला व्यासांनी अंबालिकेला होणाऱ्या पुत्राच्या पांडुरतेविषयी सांगितलं. तेव्हा तिनं असं झालं तर आणखी एक उत्तम पुत्र कुरुवंशाला दे, पुत्राकडे याचना केली. व्यासांनीही मातेला रुकार देऊन प्रस्थान केलं. एका संवत्सरात इतिहासाची पुनरावृत्ती झाली. अंबालिकेला देखणा, सुदृढ, अनेक उत्तम लक्षणांनी युक्त असा पुत्र अंगवर्णानं पांडुर होता. सत्यवतीनं अंबिकेला पुन्हा एका पुत्राला जन्म देण्यासाठी सिद्ध व्हायला सांगितलं आणि आपल्या पुत्राचं स्मरण केलं. अंबिकेचे भय काही कमी झाले नव्हते. तेव्हा तिनं यावेळी आपल्या शयन मंदिरात आपल्या एका लावण्यवती दासीला स्वतःचे वस्त्रालंकार परिधान करून पाठवलं. दासीला साधू संन्याशांचं भय वाटायचं कारणच नव्हतं. तिनं प्रसन्नपणे व्यासांचं स्वागत केलं, अभिवादन केलं, त्यांची पूजा केली. त्याच प्रसन्न कृतार्थ भावानं समर्पण केलं. व्यासांनी दासीला ओळखून तिला तिच्या दास्य भावातून मुक्त केलं. तुझ्या उदरी या लोकात सर्व बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ धर्मात्मा जन्म घेईल असा आशीर्वाद दिला. दुसरे दिवशी प्रातःकाळी व्यासांनी मातेला अंबिकेनं केलेल्या फसवणुकीची कल्पना देऊन दासीच्या पोटी जन्मणाऱ्या पुत्राचे गुण देखील कथन केले. मी आता धर्मासंबंधीचे ऋण पूर्णपणे फेडलेले आहे. तद्वत आपत्काल असताना सुद्धा नियोगव्रतानं चौथं अपत्य उत्पन्न करू नये अशी धर्माज्ञा आहे. शास्त्रही तसंच सांगतं असा स्पष्ट निरोप देऊन नियोगाचा विषय समाप्त केला. तत्पश्चात भीष्मांचा निरोप घेऊन बद्रिकाश्रमाकडे प्रस्थान केलं. कुरुवंशाचा हा इतिहास खूप लहानपणापासून माहिती होता. अनेकदा विविध कादंबऱ्यांमध्ये, चित्रपट, दूरदर्शन मालिका, अनेक माध्यमांच्या द्वारा हा प्रसंग बघितला, ऐकलाही होता. मग माझ्या मनपटलावर मंचित झाला तो. काय उद्देश असेल असे दृग्गोचर होण्याचे? व्यासांनी नियोगासाठी मनापासून मान्यता दिली असेल का? इतक्या विरागी व्यक्तीला कसं साधलं असेल? अनेक दिवस, अनेक वर्ष मी या मनोमन प्रश्नाचा विचार करीत होते. उत्तर सापडत नव्हतं. चर्चाही करून झाली होती. आता मात्र मी विचार करत होते तेव्हा सहज लक्षात आलं की यात विचार करण्यासारखं काहीच नाही. त्या काळची पद्धत होती. एकतर आईची आज्ञा पाळणं, दुसरा काही विचार मनात आलाच नसावा, आणि दुसरं म्हणजे पुरुषाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या पत्नीचा त्याच्याच लहान वा मोठ्या भावाशी विवाह करून देणे सर्वसामान्य होतं. फरक एवढाच की हे राजघराणं होतं. व्यासांना गृहस्थाश्रमी व्हायचं नव्हतं. कर्तव्य समजून त्यांनी अपत्य संभव होण्यासाठी केला असावा. इंद्रिय निग्रह याचा अर्थ इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असणं, म्हणजे मनात कामना उत्पन्न झाली तरी संयम ठेवता येणं, मनात कामना नसताना इंद्रियांना आज्ञा देता येणं असाच असणार. ज्याप्रमाणे काही अप्सरा ऋषींच्या आयुष्यात केवळ अपत्यप्राप्ती करून देण्यापुरत्या येतात, तसे काही पुरुष काही स्त्रियांच्या आयुष्यात तेवढ्याच कारणानं येतात. जाऊ दे झालं. कितीही विचार केला तरी हा विषय न संपण्यासारखाच आहे. आपण समजून घ्यायचं. व्यासांचं कार्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे.
काळानं तसं स्पष्ट बजावलंय मला. व्यास वाङ्मय पुरुष आहेत. त्यांचा परिचय, त्यांचं कार्य जाणून घेणं ह्या घटनांमध्येच महत्त्वाचं आहे. व्यासांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांवर असाच प्रभाव पडतो. तो योग्य दिशेनं मनाच्या उच्च पातळीवर जाऊन विचार करू लागतो. अगदी तुझ्यासारखा. मनातले विचार संपले आणि काळाचा ध्वनी निनादला. प्रणाम महात्मन, मी नम्रपणे म्हटलं. मी आत्ता केलेल्या विचारांमध्ये काही चुकत तर नाही ना? ते मी कसं ठरवणार? काळच ठरवतो. चूक की बरोबर ते नक्कीच ठरवतो. पण त्यानं वाक्य अर्धवट सोडलं. निजधर्माच्या पालनासाठी महर्षी व्यासांनी उत्तर मीमांसेची निर्मिती केली. पण त्यासाठी त्यांना कठोर तपस्या करावी लागली. तपस्येशिवाय काहीही साधत नाही. पण व्यासांची तपस्या ही मात्र नेहमीप्रमाणे नव्हती. त्यासाठी बद्रिकाश्रमाच्या पलीकडे दूर एकांती एकटे. ते खरोखरच एकांत स्थान होतं. हिमालयाची बर्फानं आच्छादलेली शिखरं, उन्हानं वितळलेल्या बर्फामुळे तयार झालेले आणि पुन्हा गोठलेले ओहोळ चालताना लक्षात यायचं. ओहोळाचा वरचा पातळसा थर गोठलेला आहे, खालून जल तसंच झुळझुळतंय. अशा वेळी त्यावर ठेवलेला पाय पातळ पापुद्र्यासारखा पृष्ठभाग तुटून पाण्यात जायचा. उथळ असं पाणी तर बरं, नाहीतर तोल सांभाळणं कठीण. अशा या यत्किंचितही कशावरही तमा न बाळगता कुक्षी गुंडाळलेली 2 वस्त्र, पाठीवर मुर्गाजिनाचा गुंडाळा, कमंडलू एखादं श्वापद आलंच अंगावर तर संरक्षणासाठी असावा म्हणून एक भरीव दंड, एवढ्या वस्तूंनिशी व्यास एकटेच निघाले होते, कदाचित एखाद्या गुहेच्या शोधात. 4 संवत्सरं होऊन गेली असतील. चालता चालता त्यांच्या मनात विचार आला. मातेच्या आज्ञेचं पालन करतोय. मातेनं एका संवत्सराचं व्रत स्नुषेला करायला लावलं असतं तर विचित्र वीर्याच्या भार्येनं भयानं नेत्र मिटून घेतले नसते. पुत्र अव्यंग निपजला असता. मला या सगळ्या सव्यपसव्यात अकारण गुंतून पडावं लागलं नसतं. सतत काही मासांनंतर कुरूंच्या प्रासादी गमन करावं लागतं. आता हे थांबणारं नाही. सतत हस्तिनापुरात जावं लागणार. नियतीच्या मनात काय आहे घडतंय न कळे. ज्या एका कार्यासाठी माझं जीवन आहे त्या कार्याकरिताच संपूर्ण आयुष्य व्यतीत होणं आवश्यक होतं आणि आता त्याला विविध शाखांमध्ये विभागावं लागतंय. असो, नियतीची इच्छा मनुष्य प्राण्याला डावलता आली का? मीच कसा अपवाद असेन? जे समोर आहे किंतु मनात न ठेवता स्वीकारायचं, मार्ग काढीत पुढे जायचं. कोणतीही गोष्ट आपल्या रुचीविरुद्ध होणार नाही. सगळं आपल्या इच्छेनुसारच होईल ही अपेक्षाच मुळी अयोग्य आहे. काही गोष्टी आपण इच्छाशक्तीनं घडवून आणू शकतो असं आपल्याला वाटतं, पण तो आपला भ्रम असतो. त्या गोष्टी नियतीच्याच योजनेनुसार घडणाऱ्या असतात. त्याचं घडणं निहित असतं. आपल्याला मात्र अकारण वाटत असतं की आपण घडवून आणलं. मानव कर्तेपण घेण्यात जेव्हा ज्यावेळी विसरेल तेव्हाच तो खरा सुखी होईल. या विश्वात तर केवळ तो एक निमित्त मात्र आहे. हेच एकमेव सत्य आहे. पण हे उमजेस्तोवर सगळं आयुष्य सरतं. विचार करता करता किती योजनं चालून आलो कळलंच नाही. समोरच दिसणाऱ्या डोंगरापाशी पोचताच ही गुहा सहज त्यांच्या दृष्टीपथात आली. या गुहेत यापूर्वी कोणा मानवाचा वा जंगली पशूचा वास नाही ना याची खात्री करून व्यास गुहेत गेले. प्रशस्त गुहा होती. समतल पाषाण होते. आसनं रचवून ठेवल्यासारखे. गुहेला अंतर्भाग होता. व्यास आत गेले. स्वच्छ करून नुकतंच कोणी गेलेलं असावं असे प्रशस्त 2 कातळ होते. एकावर आपलं मृगाजीन पसरलं आणि क्षणही व्यर्थ न जाऊ देता तपश्चर्येला आरंभ करण्याचा निश्चय केला. एकीकडे व्यास आपल्या साधनेसाठी भूमी शुद्ध करीत होते. दुसरीकडे मनोमन आता कार्य करायचं काय शेष आहे, यापूर्वी कोणतं कार्य कुठवर करून झालंय याचा विचार करीत होते. विचार करता करता व्यासांची तप करण्याची सिद्धता झाली. निश्चय केल्याप्रमाणे क्षणाचाही विलंब न करता तपस्येला आरंभ केला. व्यास आसनस्थ झाले. दृष्टी एकाग्र केली. मन एकाग्र झालं. पठण केलेल्या मीमांसा शास्त्रातल्या अंतिम 4 अध्यायांचं शांतपणे स्मरण केलं. विचार करायला आरंभ केला. असा किती काळ गेला. दिवस, मास, संवत्सरं कशाचंच भान नव्हतं. विचार करता करता कधी व्यासांना आतून काहीतरी स्फुरलं. मनोमन जुळवाजुळव करून जणू काही एखाद्याला कथन करावं तसा आरंभ केला. अथा तो ब्रह्म जिज्ञासा.
उपनिषदांचा खरा अर्थ, त्यांचं रोदगत काय हे सांगण्यासाठी व्यासांनी ब्रह्मसूत्रे रचली आणि मान्यवर आचार्यांनी म्हणजे श्रीकंठ, श्री शंकराचार्य, रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य यांनी त्यावर भाष्य लिहिले. कितीतरी संवत्सरांनी महर्षी वेदव्यास त्यांच्या बदरिकाश्रमातल्या स्वतःच्या गुहेत पोचले. त्या आश्रमवासी गुहेला व्यास गुंफा या नावानं ओळखायला सुरुवात झाली. त्यांना तिथे पाहताच त्यांच्या शिष्यांना अतीव आनंद झाला. व्यासांची यावेळची तपस्या इतकी श्रेष्ठ होती की आजवर त्यांच्या मुखावर तेज विलसत असे, त्यांचं मुखमंडल तेजानं तळपत असे, त्यांची आभा चहूकडे विखुरलेली असे. आता या उपासनेनंतर तशी ती दीप्ती, ती आभा त्यांच्या सर्वांगी दिसायला लागली. व्यासांची संपूर्ण आकृतीच तेजानं वलयांकित होऊन प्रदीप्त भासत होती. ते बद्रिकाश्रमात आले. वार्ता सगळ्यांच्या कानी पडताच शिष्यांचे अनेक समूह त्या दिशेनं मार्गक्रमण करू लागले. यावेळच्या शिष्य समूहात शुकमुनींचाही समावेश होता. पित्याच्या आज्ञेनुसार मिथिलाधिपती जनकाच्या नगरीहून परतल्यावर व्यासपुत्र शुकांमध्ये आमूलाग्र फरक झाला होता. ते गृहस्थाश्रमी झाले होते. सपत्नीक कन्यापुत्रांसह तेही बद्रिकाश्रमात येऊन दाखल झाले. द्वैपायन आता पितामह झाले. चारही पुरुषार्थांच्या चौकटीत त्यांचा जीवनपट पूर्ण झाला होता. धर्माप्रमाणे चालत होते, अर्थाला चालवत होते. कर्मानं जितेंद्रिय तर वृत्तीनं संन्यस्त आणि मोक्ष धर्माचे ज्ञाते होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.